जय हिंद मित्रांनो. तर बघा, बऱ्याच मुलांचे हे ग्राउंड झालेले आहेत किंवा काही जिल्ह्यांचे ग्राउंड हे अजून सुरू आहेत. जसे की मुंबई असेल, पुणे असेल आणि आणखी बरेच जिल्हे आहेत की ज्यांचे ग्राउंड हे आणखी सुरू आहे. तर बघा, तर एक समस्या नाही का सगळीकडे आहे की कमी मार्क्स आले, काय करू? ठीक आहे. आणि तुम्हालाही नाही का बरेच जण विचारत असतील, का रे ग्राउंड झालं तर किती मार्क्स आले, तर मग काय? तर ठीक आहे की नाही. तर असं नाही का बऱ्याच मुलांसोबत झालेलं आहे की मार्क्स कमी आलेले आहेत. तर मग बरेच प्रश्न नाही का मनामध्ये आले की मार्क्स कमी आले, त्याचबरोबर नाही का अभ्यास करू वाटत नाही, अभ्यासात मन लागत नाही मार्क्स कमी आल्यामुळे. ठीक आहे. पण चांगल्या प्रकारे जर अनालिसिस केलं, आता मी नाही का बऱ्याच जिल्ह्यांच्या नाही का जे मार्क लिस्ट आहे त्या बघितल्या ग्राउंडच्या, तर मुलांना नाही का खूप कमी मार्क्स येत आहे बरं का. कारण नाही का मुलांनी जे ठरवलं होतं ते ग्राउंड नाही का पोरांचं प्रेझेंट झालंच नाही. जसं समजा एखाद्याचा नाही का 12 मार्कचा गोळा जातो, तर तिथं नाही का 10च मार्काचा गेलाय. ज्याचा आउट ऑफ जातो त्याचा नाही का तिथं 12 मार्काचा पडलाय, किंवा ज्याचं 100 12 मार्काचं येतं त्याचा 10 मार्काचा आलाय. 1600 आउट ऑफ आलं पण बाकीचे इव्हेंट झालेच नाही. अशा नाही का बऱ्याच समस्या नाही का पोरांना झालेल्या आहेत. त्यामुळे पोरांचा इतका गोंधळ उडून गेलाय की यार अभ्यास करू की नको, काय करू? आणि पुढचे जे काही आणखी तुमचं समजा SRPF असेल किंवा बॅट्समन असेल, चालक असेल, कारागृह असेल, याकडे पण लक्ष नाही. आणि तुम्ही नाही का सगळ्या गोष्टी नाही का ठप्प होऊन बसले. पण यावेळेस नाही का करायचं काय? तर बघा मित्रांनो, ह्यावेळेस नाही का मेरिट हे एकदम खूप कमी लागणार आहे. कारण तुम्ही जर नाही का बाकीच्या जिल्ह्यांचे जे ग्राउंडचे लिस्ट बघितले असत, तर मुलांना खूप कमी मार्क्स आहेत. जवळपास नाही का मुलांना नाही का असे मार्क्स आहे बघा, 28, 30, 32. त्याचबरोबर याच्याही खाली नाही का खूप मुलं आहेत, जे काही तुम्हाला असं वाटतं ना की मुलांना लय टॉपचे ग्राउंड आहे, 41, 42, 43, 47, असे नाही का एकदम तुरळक मुलं आहे. आणि जागा पण नाही का खूप जास्त आहे. त्यामुळे नाही का तुम्ही गडबडून जायचं नाही, घाबरायचं नाही, किंवा नाही का मनामध्ये एक हे ठेवायचं नाही की यार मेरिट किती लागल, किंवा मेरिट लागल्यानंतर मी अभ्यासाचं बघल. असं नाही का जर केलं आणि ज्यावेळेस समजा मेरिट लागलं आणि तुम्ही जर फायनल मेरिट समजा तुम्ही मेरिटमध्ये बसले, तर मग त्यावेळेस तुम्ही अभ्यास सोडलेला आहे आणि तुम्हाला काय होऊन जाईल, मग त्या ठिकाणी एक चांगल्यापैकी नाही का एक फटका बसून जाईल. ठीक आहे का नाही? आणि एक तुमची चांगल्यापैकी जी संधी ती नाही का तुमच्या हातातून जाईल. त्यामुळे तुम्हाला आत्ताच अवेअर व्हायचं आहे आणि अभ्यास जो आहे तो तुम्ही सोडायचा नाही आहे. तर अभ्यासात चांगल्या पद्धतीने करायचा आहे. कारण की मेरिट हे नाही का खूप कमी जाणार आहे. आणि असं नाही की जे समजा ज्या मुलांना 41 किंवा 43 45 मार्क्स आहे, तर यांना नाही का तुम्ही घाबरायचं नाही. कारण की यामध्ये असे पण काही मुलं असतात की ज्याचं नाही का फक्त ग्राउंड स्टॉप असतं आणि लेखी नसते. पण तुम्ही जर समजा तुमचं ग्राउंड कमी आलंय आणि तुमचा अभ्यास जर चांगला आहे, तर तुम्ही अभ्यास आहे नाही का कंटिन्यू चालूच ठेवा. तुम्हाला जो काही आणखी मेरिट लागल्यानंतर जो काही वेळ भेटेल त्याचा तुम्ही नाही का फायदा करून घ्या. रिव्हिजन वगैरे म्हणा ती करत राहा. कारण की तुम्ही नाही का लेखीचं चांगल्यापैकी स्कोअर करून नाही का वर्दी ही मिळू शकता, तुमच्या टार्गेटपर्यंत जाऊ शकता. त्यामुळे नाही का ते म्हणतात ना, शर्यत ही नाही का अजून संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाहीये. म्हणजे तुम्ही जर मधीच जर सोडून दिलं, तुमचे इतके मार्क्स असणारे मुलाचं जर नाव फायनल मेरिटमध्ये जर तुम्हाला दिसलं, तर मग शॉक व्हायचं नाही. कारण त्यात तुमची चुकी असणार आहे, कारण तुम्ही नाही का तुमची तयारी ही मध्येच बंद केली आहे बरं का. त्यामुळे अजून शेवटपर्यंत काही पण होऊ शकतं. तुम्ही तुमचा अभ्यास हा कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे. ठीक. आणि ह्या वर्षी नाही का कमी मार्कवाल्यांना सुद्धा नाही का वरती ही भेटू शकते. त्यामुळे तुम्ही स्टडी सुरू ठेवा. आणि मेरिट बघा फायनल मित्रांनो, जे काही मेरिट आहे अंदाजात नाही का कुठपर्यंत जाऊ शकतं. जवळपास नाही का सर्व जिल्ह्यांचे नाही का PDF वगैरे बघितल्यानंतर नाही का एक असा अंदाज येतो. कारण मुलांना नाही का प्रत्येक जिल्ह्यात बघा तुम्ही नाही का मार्क्सच नाही, मार्क्स इतके कमी आहेत. जवळपास मी तुम्हाला जसं सांगितलं 28, 30, 32, 34 आणि त्याच्याही खाली टॉपचं तुम्हाला नाही का ग्राउंडच दिसत नाही. त्यामुळे तुम्ही मेरिटमध्ये बसता आणि तुम्ही फक्त तुमचं नाही का काम जे आहे ते म्हणजे अभ्यास करायचं, तर ते चालू ठेवायचं. तर बघा ओपन पुरुषांचं मेरिट बघा, ओपनचं मेरिट हे कमीत कमी पुरुषांचं बघा कमीत कमी नाही का 38 ते 40च्या दरम्यान नाही का हे जाऊ शकतं. आणि महिलांचं हे ओपन महिलांचं नाही का 34 ते 35 पर्यंत. ज्या मुलांना नाही का एवढे मार्क्स आहे ना 34-40च्या दरम्यान, किंवा मुलींना 34-35, 38-40 आणि 34-35, तर त्यांनी नाही का बिनधास्त अभ्यास करायचा आहे बघा. नंतर नाही का पस्तावा यायला नको की यार कमी मार्क्स होते म्हणून अभ्यास केला नाही. असं नाही का बऱ्याच मुलांचं होतं बरं का. एक माझ्या मित्राचं पण असंच झालं होतं. त्याला मार्क्स कमी आले, पण त्याला असं वाटलं की यार आता मी मेरिटमध्ये बसणार नाही, फॉर्म्युला मार्क्स आहे. असं नाही की 1-2 मुलांचे त्याने जास्त मार्क्स बघितले आणि त्याला वाटलं मी बसणार नाही, म्हणून त्याने अभ्यास नाही का लगेच बंद करून दिला. होप म्हणजे जी असते ना, आशा असते ना, ती सोडूनच दिली की यार जाऊ दे, ह्या वर्षीची भरती गेली, बघू पुढच्या पुढं. पण असं झालं की ग्राउंडचं मेरिट हे इतकं कमी लागलं
की तो मेरिटमध्ये बसून पण त्याला 2-3 मार्क्स नाही का एक्स्ट्रा होते आणि त्याचा पेपर पण चांगला होता, पण काही मार्काने तो कटला. कारण की ते नाही का अभ्यास बिलकुल रिव्हिजन वगैरे काय जे असतं ना ते सगळं सोडून दिलं आणि पुढच्या वर्षीच्या तयारीला लागला किंवा पुढच्या वर्षी बघू बा असं. तर ते करू नका आणि तो पस्तावा तुम्हाला पण येऊ नये म्हणून नाही का आत्ताच तुम्ही नाही का तयारी चालू ठेवा, बंद करू नका. ठीक आहे, तर हे झालं ओपनचं. तर बघा आता ओबीसी असेल किंवा SEBC असेल किंवा SEBC असेल, ठीक आहे. तर यांचं मेरिट बघा, पुरुषांचं कमीत कमी 34 ते 36 पर्यंत आणि महिला उमेदवारांचं बघा 27 ते 30 एवढ्या दरम्यान ज्यांचे मार्क्स आहेत, तर त्यांनी नाही का बिनधास्तपणे नाही का तयारी सुरू ठेवा. तुम्ही नाही का मेरिटमध्ये फिक्समध्ये बसणार म्हणजे बसणार. त्याचबरोबर बघा आता SC आणि एस टीचे जे उमेदवार आहेत, तर त्यांनी बघा ज्याला नाही का 28 ते 30 ह्या दरम्यान मार्क्स आहेत त्याने बिनधास्त नाही का अभ्यास करा. तुम्ही ग्राउंडला बसणार आहेत आणि जर तुमचा पेपर जर चांगल्यापैकी बसला तर तुम्ही नाही का ह्या 41-43 वाल्यांना सुद्धा खाऊ शकता. ठीक आहे, त्यामुळे चालू ठेवा अभ्यास. आणि महिला ज्या आहेत तर त्यांचं 25 मार्क्सचं मेरिट हे येऊ शकतं. याच्यापेक्षा कमी जर असेल तर ते सांगता येत नाही, पण 25च्या वरती जेवढं पण असेल त्यांनी नाही का बिंदास अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर बघा आता समजा NT आहे, तर NTमध्ये ABCD जेवढे असतील त्यांनी नाही का 38 ते 39, ठीक आहे. त्याचबरोबर महिला असेल तर त्यांना 30 मार्क्स एवढे जर मार्क्स असतील तर यांनी बिनधास्त नाही का तुम्ही अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं खचून जायचं नाही. हे मार्क्स कमी नाही आहे, कारण की पोरांच्या नाही का ग्राउंडच येत नाही. मी सांगितलं ना की मुलांना जेवढं अपेक्षित होतं तेवढं नाही का प्रेझेंटच होत नाही आहे. आणि यावर्षी जे झालेलं आहे समजा 100 मीटरचा घोळ, ठीक आहे, तर 100 मीटर जे आहे तर यामध्ये नाही का मुलांचे खूप तुफान मार्क जात आहे. लय कमी येत आहे, म्हणजे किती फक्त 8-10 असं 12 तुम्हाला रिअल दिसन, रिअल थोडेफार 12 आउट ऑफचा तर विषयच नाही. ठीक आहे, त्याचबरोबर गोळ्यात पण एखाद्याचं जर आउट ऑफ गेला पण मग त्याचे बाकीचे इव्हेंट नाही ना भाऊ. त्याचं नाही का ना 100 आहे ना 1600 आहे की नाही. 1600ला येत आहे त्याला 10 मार्क्स, 100ला येत आहे 4 मार्क्स, मग पुढं टोटलच होत नाही, लय कमी होते. तर असा विषय. त्यामुळे नाही का तुम्ही कुठल्याही प्रकारचं नाही का डिमोटिवेट व्हायचं नाही की यार मला मार्क्स कमी आहे मग काय करू, मी देतो सोडून. आणि जर बाय चान्स मेरिट एकदम कमी लागलं आणि तुम्ही त्यात बसताय आणि अभ्यासच नाही तर काय होणार, डायरेक्ट त्या ठिकाणी नाही का ठॉय आहे का नाही. म्हणजे तुम्हाला एक संधी आलेली आहे ती पण नाही का तुमच्या हातातून जाईल. त्यामुळे जी संधी आली आहे तिचा नाही का सोनं करा, त्याचा नाही का फायदा घ्या. संधी आहे तिचा सोनं करा, फायदा घ्या. नक्की नाही का वर्दी ही तुमची भेटेल. कारण शर्यत ही ती असते जोपर्यंत नाही का शेवट होत नाही तोपर्यंत टिकून राहायचं आहे आणि जो टिकून राहतो तोच नाही का विजयी होतो. त्यामुळे घाबरायचं नाही, टिकून राहायचं, डिमोटिवेट व्हायचं नाही. जे लोक तुम्हाला म्हणताय की अरे यार आणखी थोडे मार्क्स पाहिजे होते, ठीक आहे, जे आणखी थोडेवाले आहेत ना तेच नंतर लोकांना सांगते अरे याला ग्राउंडला तर इतके कमी मार्क्स होते तरी पण हा भरती झाला बघ, पेपर चांगला होता रे पोराचा, असं म्हणते. त्यामुळे तुम्ही नाही का टिकून राहा, लोकांच्या नादी लागू नका, लोकांना सांगत बी बसू नका, क्लिअरिफिकेशन करू नका की मला इतके मार्क्स आले यार, माझा गोळा इतका कमी गेला आणि माझं 100ला पण कमी आले, शूटच व्यवस्थित झाला नाही, 1600ला व्यवस्थित पळता आलं नाही. हे ते लोकांना सांगू नका. लोकांना काहीही घेणं नाही, लोक फक्त विचारतील नंतर ते विसरून जातील. सगळ्या गोष्टी नाही का आपल्यालाच हे करायच्या आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करा. आणि जे बाकीचे तुमच्या आणखी जे समजा आता चालक असेल, त्याचबरोबर SRPF असेल किंवा कारागृह असेल, याचे ग्राउंड वगैरे तुमचे बाकी असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही चांगल्यापैकी फोकस करा. कारण इकडे जरी नाही समजा जिल्ह्याला जरी भरती नाही झाले तरी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण भरती होऊ शकता. आणि पेमेंट वगैरे तर सिमिलर आहे, फक्त थोडेफार नाही का ड्युटीचे हे वेगळे काय म्हणतात, ड्युटी ही थोडीशी वेगळी आहे, पण कोणती का होईना ती नाही का सरकारी नोकरी आहे. कारण आज जर बघितलं, बाहेर जर बघितलं तर MIDC मध्ये नाही का लोक नाही का लाईन लावून उभे की मला कामावर घ्या, मला कामाला घ्या. किंवा नाही का असे जे मजुरीनं जाते ना त्यांना विचारा, त्या 500 रुपयासाठी नाही का किती 500 रुपयासाठी किती नाही का मेहनत घ्यावं लागते आणि दिवसभर नाही का घाम गाळावं लागतं, उन्हामध्ये काम करावं लागतं, तेव्हा शिकते भेटतं. त्यामुळे नाही का नोकरी ही नोकरी कोणती का असे ना, त्यामुळे मेहनत करा, यश तुमचंच आहे. ठीक आहे, तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.